केवढी हाताच्या ह्याच्या एवढी एक तुकडी मिळाली आणि मला जरा पांढरी चांगली तर व्हिडिओ मी ऑनच केलेले नव्हते बटन. तर हे बघा मी हे मासे टाकले, जवळजवळ शिजून इलेले असत. 4 तुकडे टाकलेले. चांगलीची ना थंडी थोडीशी जरा भाजली घसा बिसा. वाव मस्त एक नंबर. मी दीपा. आज ना आमच्या बाबांची खास फरमाईश होती की सुरमई आहे. सुरमईचे तुकडे देखा खाऊचे होते. हे बघा केवढी हाताच्या ह्याच्या एवढी एक तुकडी मिळाली आणि मला जरा पांढरी चांगली दिसली आहे. ताजे असत मासे. तर आज करूया सुरमई फ्राय खाऊचा तेंका आणि सुरमईची तेंका चटणी पण हवी आहे. तर दाखवते मी कशी माझ्या पद्धतीने करते ती. काही जण मला म्हणत होते की तुमची रेसिपी दाखवा. मालवणी लोकांची रेसिपी जर सारखीच असतात पण थोडंसं कोण कमी जास्त काय टाकतात त्याच्याप्रमाणे. तर मी ना पहिले 2 प्रकारची मिरची भिजत घातली. ही असं बॅडगी मिरची ही मी भिजत घातली अर्धा तास आधी. आणि ही असं संकेश्वरी मिरची बारीकवाली. तर हे दोन्ही भिजत घातले आणि हे मी थोडेसे जरा जास्त घातले म्हणून मी हे वेगळे वाटून घेतलेलं आहे त्याच्या बियांसहितच. आणि हिचं प्रमाण असं ना तर थोडा बॅडगे जर असं जास्त घ्यायची आणि संकेश्वरी थोडी त्याच्यापेक्षा कमी घ्यायची. जर तुम्ही 5 बॅडगे घेतलात ना तर 3 संकेश्वरी घ्यायचे असं आमचं प्रमाण असं. तर ह्या मी एक वाटून घेतलेला आहे. आणि दुसरा म्हणजे ह्या वाटलेला मिश्रण असं ताक आणि खोबरा. आपल्या किती चटणी हवी आमटी करूची असा त्याच्याप्रमाणे ह्यो माझा अख्खो नारळ असा बारीक केलेलो. मी साधारण 1 पाऊण नारळ मी घेतलेलो असेल. त्याच्यामध्ये थोडंसं मी कांदो घेतलाय, हळद पूड घेतले. आता जरा हातात जरा सवय झाली आहे त्याच्यामुळे असं चमच्यानं दाखवचं असं काही नाही. आणि धणे माझ्याकडे संपले म्हणून मी धण्याचे पूड घेतले बस. आणि हे 4 पाकळी मी लसणीचे टाकलेले. आणि हे मिरचीचं जर वाटलेलं असतं ना जाडा भरडा तर त्या ह्याच्यात मी पहिले 2 ते 3 चमचे टाकलेले. मग अजून माका वाटला तर ह्यावरून मी तिखट टाकेन. आणि ह्या मी सगळा बारीक जास्त तर बारीक करून घ्यायचा, जाड ठेवायचा नाही. आणि ह्या वाटून झाला ना की मी मग दाखवते तुमचं. मी जरा जास्त घातले त्याच्यामुळे मी वेगळे वाटून घेतले. तर आता हे आपण ह्याच्यात टाकूया. मी आता अंदाजच टाकतले 2 आणि हे 3. नंतर मला जर वाटलं अजून तिखट झाला नाही तर आपण हे करूया. मग अशी मी माशाला मीठ लावून ठेवलेलं आणि आता आपण धुवून घेऊया. तर मी नाही हे जवळजवळ 3-4 वेळा धुते. माझ्याकडे माझ्या सासूबाईनं याला गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ लावून धुतात. म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की तो हिवसपणानं त्याने जातो म्हणून. आणि हे खूप जोरात नाही, अगदी अलगद असे धुवायचे. म्हणजे 3-4 वेळा मी हे धुवून काढणार आहे. आणि त्याच्यानंतर मी याला माशाची चटणी लावून ठेवणार आहे. आम्ही याला डायरेक्ट आगूळ आणि लावत नाही, डायरेक्ट जी चटणी बनवलेली आहे फ्रायची तर ती हे करणार लावणार. दाखवते मी तुम्हाला नंतर. मी थोडीशी ना लसूण चेचून घेतली आहे आणि ती मी लावते याला ना. मी तरी आगोळ लावत नाही, म्हणजे माझी आई आणि आधी नुसतं आगोळ नाही लावत. काही लोक लिंबू पितात तर मी ह्याचं आगूळ असतं ना तेच मी वापरते. तर मी मसाला घेतला आहे, मिरची पूड घेतली आहे, त्याच्यात थोडीशी धण्याची पूड, मीठ, हळद आणि आलं लसूण अगदी थोडंसं घेतलं आहे कारण मी लसूण ना वरून टाकलेलं आहे. तर मी ते ह्या माशांना लावते.
नाही का काय करा. हे बघा, हे दोन्ही साईडने हे मी लावून घेते. आणि रवा आणि तांदळाचं पीठ याच्यामध्ये साधी सोपी ही रेसिपी आहे. हे मी ठेवून देणार आहे 1-15 मिनटं आणि त्याच्यानंतर फ्राय करणार. आपल्याला वाटला मसाला अजून हवा. फोटो कुठून काढता. इकडे तर मी सुरमईची आमटी पण म्हणता येणार नाही आणि चटणी पण म्हणता येणार नाही, असं मीडियम ह्याच्यावरती करते आहे. थोडंसं तेल टाकते. याच्यामध्ये मी थोडासा कांदा टाकणार आहे. तेल जरा तापू दे. हा थोडासा कांदा घेतला आहे, तो टाकणार आहे. हे मघाशी मी तुम्हाला त्याच्यात मी मीठ पण टाकून घेतलेलं आहे. आणि हे मी थोडेसे 2 तुकडेच आहेत त्याचंच करणार आहे. कोकम इथे मी भिजत घालून घेतलं आहे. हे थोडंसं झालेलं आहे. मी आता हे वाटप ओतते. हे कोकम आणि त्याचं पाणी ते ह्याच्यात टाकते मी. मिक्सर आहे तो मी धुवून घेणार आहे. अजून पाणी घालणार आहे कारण हे खूप घट्ट आहे. आणि याला उकळी आल्यानंतर मी ते मासे सोडणार. याला थोडी उकळी येऊ दे, तोपर्यंत मी पाणी घेते. इकडे आमटीला ना उकळी यायला लागलेली आहे. काय झाला मासे टाकताना ना माझा व्हिडिओ चालूच गेलो नाही आणि मी मासे टाकलं आहे आणि नंतर बघतोय तर व्हिडिओ मी ऑनच केलेले नव्हते बटन. तर हे बघा मी हे मासे टाकलेत. हे जवळजवळ शिजून इलेले असत. 4 तुकडे टाकलेले. आणि माझी चटणी तयार झाली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली की माशाची चटणी डन. आणि इकडे हे सुरमईचे तुकडे असतात ते आपण तळूया. मी तळल्यानंतर तुमका दाखवते. इशिताचं आवडतं काम आलेलं आहे तिच्याकडे, मासे फ्राय करायचे. तुला अजून चटणी हवी असेल तर आहे. पुढच्या माशांना लागेल. हां बघते थांबा. तेल घातलेलं आहे. इकडे मी भाकरी करते आणि आमच्या ऋषितेची स्टाईल आहे की हातामध्ये ग्लोव्ज घालून. हे तू हातात ग्लोव्ज असं काय स्टाईल नाही आहे माझी. मला सांग आधी, तू हातात ग्लोव्ज घालून का मासे फ्राय करते सांग. मी लग्नासाठी नेल्स केलेले. लग्नाला सांगलीला आम्ही गेलेलो. हा तर ते आता बघू. आणि आज आम्ही संध्याकाळी रिसेप्शन आहे. रिसेप्शनला जाणार आहोत ना. मग आता ते सगळं लाल होती चटणी. हा ही चटणी लागून लाल होईल म्हणून ही तिची आयडिया. पण तू जास्त तेलाच्या जवळ जाऊ नको, नाही तर ते संपूर्ण हे होतील, असे चिकटून राहतील ना. हा त्यामुळे ह्या हाताने ते घाल, नाही तर मी मासे आतमध्ये घालते. हा चालेल. हा हा ठेवलास ना. 2 एका वेळी राहतील.
अजून एक दोन ठेवते, हो ठेवते. आजोबा आले नाहीयेत हा. रोज हो, त्याला मला असं त्यांनी तो पण सांगितलंय बघून ये जा मासे. अच्छा. ते काय झालंय, सांगलीवरून जाऊन आलेत ना, तर त्यांना एकदम असं थकल्यासारखं झालंय. आता म्हणतात मला उठवत पण नाहीये. आज बघूया, मी जेवण त्यांच्याच रूममध्ये द्यायचं की काय ते बघते. आजोबांना मी बघून येऊ का? विचारून ये कुठे द्यायचं. हां, विचारून येते. पण ते मला वाटतं इथेच येतील मासे म्हणजे. हां. त्यांना कारण वेगवेगळे काय माहिती खायला. का, जास्त नकोस. छान मिळालेत आज. हो, मस्त मस्त आहे. आणि बाप ना पण मस्त. सध्या आजोबांचं काय झालं माहिती काय, यूट्यूबवरती वेगवेगळे ब्लॉग्स बघत राहतात आणि मालवणमधले कोणी कोणी सुरमई आज मिळाले किंवा काय असे ब्लॉग बघतात. आणि मग त्यांना असं होतं की अरे हां, आज हा मासा आणायला पाहिजे, उद्या तो मासा आणायला पाहिजे, विचार करतात. आणि मला नंतर सांगतात की आज मला ना सुरमई खायची आहे. म्हटलं सुरमई जर नाही मिळाली चांगली तर काय आणू, तर त्यांना आता तिसरे एकदा करून द्यायचे आहेत. हो, तिसरे तू लास्ट टाइम आणणार हां, होतीस. मी तोपर्यंत ना बघून येते आजोबांना. हां, जेवायला मी दाखवते आजोबा काय करतायत ते. आजोबांची रूम पण मी दाखवते कुठे आहे ती. ही आजोबांची आमच्या रूम आहे. आणि अजूनही आजोबा आमचे कपडे शिवतात. कपडे म्हणजे काय, अशी वेगवेगळी गोंडपाट, कोणाचं काय जोडायचं आहे, तोडायचं आहे, पिशव्या शिवतात. आजोबा, जेवण झालेलं आहे. जेवण झालेलं आहे. चल येतो. हां, तर तुम्ही एवढा वेळ आला नाहीत ना, म्हणून मी बघायला आले. हा. इथे आपले एकटे आराम करत असतात. इथे त्यांच्यासाठी बाथरूम, संडास बाथरूम इथे जवळच आहे. आणि ही आजोबांची आमच्या रूम आहे. परत हे घाल ना खाली. वाव, आजोबांना ना जास्त काळा नको आहे. त्यांनी सांगितलंय की मला जास्त काळा नको करू. सांगलीची ना थंडी थोडीशी जरा बादली, घसा बिसा. वाव, मस्त, एक नंबर. जरा वाढव गॅस. हे झालेलं आहे. तर मासे झालेले आहेत आणि ही चटणी झालेली आहे. आज काही जण सांगतात तुमची तर आमची चटणी लाल दिसत नाही, आज तर दिसते की नाही ती बघा. आणि हे मासे. ऍक्च्युली मला ती चटणी ना ऑरेंज कलरची चांगली वाटते. म्हणजे जास्त लाल बुंद, जास्त लाल आणि ते मला प्रत्येकाची आवड आहे किंवा कोणाची काय. ते तर जरा त्यांना थकवा आल्यासारखं वाटलं. 95व्या वर्षी पण त्यांना एक असा उत्साह होता की मी पण लग्नाला येणार आहे. तर ट्रेनने आम्ही घेऊन गेलो, पण कारमध्ये त्यांना जास्त वेळ बसायला जमत नाही. आणि त्यांच्या एक मेंदूचं पण ऑपरेशन झालेलं आहे आणि पायामध्ये रॉड टाकलेले आहेत. तर एवढं असूनही ते 95व्या वर्षी बँकेत स्वतः एकटे जातात. आम्ही सांगतो जाऊ नको, मग बरोबर आम्ही असतो, पण पुढे ते असतात आणि सगळी कामं स्वतः करतात. त्यांना दुसऱ्यांनी केलेली कामं आवडत नाही, उलट त्यांचीच आम्हाला हेल्प असते. आणि आता मला त्यांनी सांगितलं की मी एखादा कुठला तरी पदार्थ तुला बनवून दाखवेन. म्हणजे या वयात त्यांची जी उत्सुकता आहे अशी की काहीतरी मी करून दाखवण्याचं हे आहे ना, तर ते आमच्यासाठी खूपच हे आहे ना, काय म्हणतात, आमच्यासाठी इन्स्पायरिंग आहे. हो, इन्स्पायरिंग आहे. 2 मासे आत्ताशे तळून झालेले आहेत आणि आजोबा पण आमचे येऊन बसलेले आहेत. बघा आता खाऊन मला सांगा कशी आहेत ती. तुम्हाला लिंबू देऊ का? आज कसलं भेट झाला? आज तुम्ही सांगितलं सुरमई हवी ना. आज मस्त विचार झाला. माश्या मस्त दिसतात. आता आजोबा पण ना आमच्या ब्लॉग मध्ये बोलायला शिकलेले आहेत. हे घ्या तुमची सुरमई. आणि ही तुम्हाला ताटात देऊ? ही देऊ की ही देऊ? ही देऊ. काय मस्त कापड. हा, काप छान आहेत ना. हा. बघा आता खाऊन मला सांगा कशी आहेत ती. तुम्हाला लिंबू देऊ का? त्यांचा पण चेहरा दाखव. कांदा पण हवाय का? कांदा आणि लिंबू.
तो त्यांना कांदा लिंबू लागतो. हां तो गॅस जरा कमी कर. आजोबांची जेवायची तशी काही वेळ झालेली नाही आहे, पण आज लवकरच देऊया कारण मासे भाजलेले आहेत, गरम गरम मासे आहेत ना, तर त्यांना जरा डबलीत मासे महाग असतात पण चांगले असतात नाही ग. बघा. हा बघ ना कसे दिसत आहेत ते. एवढे वर्ष मी राहिले तर मला बघत ते- राहावंय थांबा खाण्यापिण्याचं. 1 मिनिट थांबा. मला ते फोन येतो. सगळ्यात मस्त. मिनिटं, 10 हां. मिनिटं. ताट सगळं- दुपारी जेवला की संध्याकाळी जेवू नको. हा. इतक्या चांगला दिसतात. तुमच्यासाठी संध्याकाळी तुमका नको हा. डबलीत मासे चांगले मिळतात हां पण महाग असतील मात्र. बरोबर. बघा आता सुरुवात करा आणि कसा वाटता सांगा. होय? जेवा जेवा. भाकरी सुद्धा चांगली आहे. हं. आमचे बाबा पण ना आता ब्लॉग करताना काय चांगला सांगू गया काय हे आता शिकलेले असत पकडता. 2-3 ब्लॉगमध्ये इलेत टी व्हीवरती लावून आपण स्वतः बघतात. पण एकतर चांगला काय असं नाही, वाईट कसे मासे कसलेच चांगले नाही आहेत तर ता मात्र त्यांना मग चांगला समजता. आतून कसं आहे बघा अंडरू आहे ना, आतून चांगलं. चला बाबांका मासे आवडले म्हणजे आमचा अण्णा सफल झाला असंच म्हणा होया. इकडे माझी भाकरी झालेली आहे, आजोबांचं इकडे जेवण झालेलं आहे. सगळे काही मासे खायला जमले नाहीत, थोडंच मासे खाल्लेले आहेत. आणि अजून दाखवते इकडे रिशिताचं शूटिंग चालू आहे. नाही तुला. बघू का काय शूटिंग चालू आहे तिचं. पेंटिंग बरंच राहिलं.